क्लासमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं स्वागत. आज वार सोमवार दिनांक 1 जानेवारी 2024 म्हणजे आजपासून आपलं नवीन वर्ष आपलं सुरू झालेलं आहे. नवीन वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुमच्या जीवनामध्ये अभ्यासमयी हो, खूप अभ्यास करो आणि चांगलं ज्ञान अर्जन तुम्ही या वर्षामध्ये कराल अशी मी इच्छा बाळगतो. आणि आजचा आपला क्लास आपण सुरू करूया. आज आपला क्लास क्रमांक आपला 66वा आज आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण डेली 5 इंग्लिश स्पेलिंग बघत असतो. तर आजच्या स्पेलिंग बघूया आपण. रिच, RICH, रिच. रिच म्हणजे श्रीमंत किंवा उच्च दर्जा असलेला व्यक्ती आपण त्याला म्हणतो. त्यानंतर स्पायसी, SPICY, स्पायसी म्हणजे तिखट किंवा मसालेदार. यानंतर पुढची स्पेलिंग आहे HOT, हॉट. हॉट म्हणजेच गरम किंवा उष्ण. यानंतर पुढची स्पेलिंग आहे LARGE, लार्ज. लार्ज म्हणजे विस्तृत आकाराची किंवा मोठा. आणि आजची शेवटची स्पेलिंग आहे SMALL, स्मॉल. स्मॉल म्हणजे लहान, छोटा किंवा कमी प्रमाणात. यानंतर आपण डेली 5 इंग्लिश सेंटेन्सेस विथ मराठी मिनिंग आपण बघत असतो. दररोज वापरात येणारी 5 इंग्रजी वाक्य आपण दररोज बघत असतो. तर आजचं वाक्य आपण बघूया. तो बडबडत होता, ही वॉज बॅबलिंग. तो बडबडत होता, ही वॉज बॅबलिंग. तो हसत होता, ही वॉज लाफिंग. तो हसत होता, ही वॉज लाफिंग. तो झोपत होता, ही वॉज स्लीपिंग. तो झोपत होता, ही वॉज स्लीपिंग. तो एकटा नव्हता, ही वॉजंट अलोन. तो एकटा नव्हता, ही वॉजंट अलोन. आणि आजचं शेवटचं वाक्य आहे तो तिथे नव्हता, ही वॉजंट देअर. तो तिथे नव्हता, ही वॉजंट. पंक्च्युएशन मार्क म्हणजे विरामचिन्हे आपण दररोज एक एक विरामचिन्ह आपण शिकत आहोत. तर आजपर्यंत आपण 6 विरामचिन्हांची माहिती घेतलेली आहे. आणि आजचं आपण 7व्या क्रमांकाचं आपण शिकणार आहोत इन्व्हर्टेड कॉमाज म्हणजेच अवतरण चिन्हे. आता इन्व्हर्टेड कॉमाज इंग्लिशमध्ये आणि त्याला आपण मराठीमध्ये अवतरण चिन्ह असे म्हणतो. त्यामध्ये बघा, अवतरण चिन्हे प्रत्यक्ष बोललेले भाषण इतर वाक्यापासून वेगळे दाखवण्याकरता त्याचा उपयोग केलेला जातो. उदाहरण बघा, डोंट लेट पायल लिक यू, मम्मा टोल्ड मी. आता हे पहिल्या वाक्यामध्ये पायलचं वाक्य आहे बघा, आणि हे कोणी सांगितलं? मम्मीनं सांगितलं, मम्मा टोल्ड मी. तर हे जे वाक्य आहे बघा, इथं दुहेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे. काय बोलले ते म्हणजे काय की प्रत्यक्ष बोललेले भाषण इतर वाक्यापासून वेगळं दाखवण्या करण्यासाठी ते सांगतात. म्हणजे ते वाक्य आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये कोण बोलत ते सांगितलेले. आता बघा, व्हॉट डज द वर्ड रोबोट मीन. तिथं बघा, इथं डबल अवतरण चिन्ह आहे, इथं अवतरण चिन्ह आहे. त्यानंतर शेवटचं वाक्य बघा, हे रॉबी कम हिअर. दुहेरी अवतरण चिन्हामध्ये ते बोललेलं वाक्य आपण बघू शकतो. अशा पद्धतीने इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे काय ते आपल्याला जरी कळलं बेसिकमध्ये की या चिन्हांना दुहेरी अवतरण चिन्ह असं म्हणतात, हे जरी आपण विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं तरी आपलं बेसिक इंग्लिशमध्ये भरपूर काही आपण आत्मसात करत आहोत. दररोज काही काही वेगवेगळे शिकत आहोत. आणि दररोज फक्त 10 मिनिटाच्या वरती आपला क्लास पण नसतो. लिहून तुम्हाला फक्त 20 मिनिटामध्ये तुमचा अख्खा क्लास लिहिणं होत असतो. आणि दररोज तुम्ही जर थोड्या थोड्या गोष्टी आत्मसात करत गेला तर जेव्हा तुम्ही इंग्लिश पुढं चालून शिकाल तेव्हा तुम्हाला आठवेल की आपण ही गोष्ट शिकलेलो आहोत. तर आपल्याला जास्त एफर्ट देण्याची गरज नसणार आहे. म्हणजे भरपूर काही तुम्ही थोडं थोडं दररोज शिकणार आहात. तर दररोज आपण थोडं थोडं काय घेतो की तेच कारण की जास्त एका वेळेस घेऊन आपला काही जास्त फायदा होणार नाही. तर उद्याचं पुन्हा आपण पुढची विरामचिन्हे आपण बघूया. भेटूया आपण उद्याच्या क्लासमध्ये. थँक्यू.